ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतलेला असून महायुतीवर बुचरी टीका केलेली आहे। ठाकरे बंधू एकत्र आल्यानं काहीही फरक पडत नाही असं विधान मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। यावर पलटवार करत असताना जर तुम्हाला काहीच फरक पडत नाही तर मग वारंवार प्रतिक्रिया का देता? तुमच्या पोटात गोळा आलेला आहे म्हणूनच तुम्ही असं विधान करत आहात, अशी टीका संजय राऊत यांनी केलेली आहे। तसंच भाजपला ठाकरे नावाच्या शक्तीची भीती वाटतेय हे आता स्पष्ट झालं असल्याचंही राऊत म्हणाले। दरम्यान यावेळी राऊत आणि महायुतीमधील अंतर्गत वादावरही निशाणा साधलाय। महायुती सत्तेसाठी एकत्र आली की एकमेकांची चंपी मालिश करायला, असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केलाय। महायुतीमध्ये केवळ सत्तेचा स्वार्थ असून जनतेच्या प्रश्नांशी त्यांना देणं घेणं नाही, अशी टीकाही त्यांनी केली। तर काय होती मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया आणि त्यावर राऊतांनी काय उत्तर दिलेलं आहे ते पाहणार आहोत। ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे। ते एकत्रित येण्यामुळे फार काही घडेल राजकीय दृष्ट्या, असं जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे। काही माध्यमं तर असं दाखवत होते की जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती होते आहे, तिकडनं झेलेन्स्की निघाले। ज्या प्रकारे मुंबईकरांचा विश्वासघात या मंडळींनी सातत्याने केलाय, ज्या प्रकारे मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचं काम आणि पाप यांनी केलेलं आहे, ते मराठी माणूस यांच्या सोबत नाही। यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ भ्रष्टाचाराचा आहे, यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ स्वहिताचा आहे। आम्ही बघू ना, आम्ही दोन ठाकरे एकत्र आलेले आहेत, आमचे भाऊ एकत्र आले, दोन पक्ष एकत्र आलेले आहेत। तुम्ही तुमचं बघा, आम्ही सत्तेसाठी एकत्र आलोय, ठीक आहे। मग तुम्ही काय एकमेकांना चंपी मॉलिश करायला एकत्र आलात की रात्री एकनाथ शिंदे जातात वर्षावर, मग ते त्यांना मॉलिश करतात, मग देवेंद्र फडणवीस ठाण्यात जातात, मग फडणवीस त्यांना मॉलिश करतात, मग दोघे मिळून अजित पवारचं चंपी मॉलिश करतात। तुम्ही एकमेकांचा मालिश करायला एकत्र आलाय का?